नमस्कार मित्रांनो, सनई चौघडे मालिकेत पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे का पमा निवासमध्ये पहाटेपासूनच उत्साहाचं वातावरण असतं। संपूर्ण घर फुलांनी, आंब्याच्या पानांनी, तोरणांनी आणि सुंदर रांगोळ्यांनी सजलेलं असतं आणि स्वयंपाकघरातून पुरणपोळी, खीर आणि तुपाचा सुगंध दरवळत असतो, कारण आज असते ती वटपौर्णिमा। फक्त देवघरात दिवा लावत असते आणि पमा ती मोठ्याने हाक मारत असते आणि म्हणते, अगं मुलींनो, अजून किती वेळ लावणार? आज वटपौर्णिमा आहे, तयारी झाली की नाही? हे ऐकताच अशावरी, शर्वरी, अहिल्या आणि घरातील इतर महिला हसत 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 खेळत खाली येतात आणि पमा सगळ्यांकडे प्रेमाने पाहते आणि म्हणते, पमा म्हणते, आजचा दिवस फक्त व्रत करण्याचा नाही, तर संसाराचा विश्वास, प्रेम आणि एकमेकांसाठी जगण्याची शपथ पुन्हा घेण्याचा दिवस आलेला आहे। ती सावित्री सत्यवानाची कथा ती सांगू लागते आणि सावित्रीने आपल्या प्रेमाच्या आणि धैर्याच्या जोरावरती यमराजांकडून सत्यवानाचे प्राण कसे वाचवलेले आहे ते सगळं सांगू लागते। आणि म्हणूनच आजच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात, असं ती सगळ्यांचं मन लावून म्हणत असते आणि लोक सगळेजण मन लावून ऐकत असतात। पण शर्वरी मात्र अशावरीकडे मिश्किल नजरेने पाहत असते आणि ती हळूच तिच्या कानामध्ये म्हणते, अशावरी ताई, तू इतकं लक्ष देऊन कथा ऐकतेस म्हणजे कोणासाठी तरी आधीपासूनच प्रॅक्टिस सुरू आहे वाटतं। अशावरी लगेच गोंधळते आणि का का काय बोलते तू, असं म्हणत असते। शर्वरी खोडकरपणे म्हणते, अगं भविष्यातल्या नवऱ्याचं आयुष्य मोठं असावं म्हणून एवढी भक्ती चाललेली आहे का, असं म्हणत असते। तेव्हा अशावरी लाजूनच तिच्या हातावरती हलकासा चापट मारते आणि म्हणते, शरू, काहीही बोलू नकोस। तेवढ्यातच अहिल्या हसतच म्हणते, शर्वरी, आज तरी बिचारीला सोड ना। शर्वरी लगेच म्हणते, मी कुठे नाव घेतलं, ज्याला लागू होतंय तोच लाजतो ना। हे ऐकताच अशावरीचा चेहरा पूर्ण लाल होतो। सगळेजण मोठ्याने हसू लागतात। पूजेची तयारी सुरू होते आणि पमा प्रत्येकाच्या हातात पूजा थाळी देते आणि शर्वरी पुन्हा अशावरीवरती चिडवते आणि म्हणते, अगं वडाभोवती 7 फेरे मारताना इच्छा नीट माग, मध्येच गौ गौ करू नकोस आणि नाव तोंडातून निघालं तर। अशावरी घाबरते आणि ती म्हणते, अगं शरू, काय चाललंय तुझं? काय तर मी गौरव म्हणणार होते ग। सगळेजण पुन्हा हसू लागतात। दुसरीकडे आपण पाहतो की घराच्या गॅलरीतून गौतम हे सगळं शांतपणे पाहत असतो। अशावरी लाजताना पाहून त्याच्या चेहऱ्यावरही न कळतपणे हसू उमटतं आणि तो म्हणतो की ही लाजते ना तेव्हा किती गोड दिसते। सुभाष तिथून मागून येतो आणि म्हणतो, काय हो गौतम, एवढा काय विचार करतायस? तेव्हा गौतम लगेच भानावर येतो आणि म्हणतो, काही नाही बाबा, काही नाही। सुभाष मिश्किल हसतो आणि म्हणतो, आम्हालाही तरुणपण आलं होतं, घाबरू नकास। तेव्हा गौतम लाजतो आणि सगळेजण वडाच्या झाडाजवळ जातात आणि मंगलाष्टक सुरू होतात। महिला वडाभोवती दोर गुंडाळून लागतात आणि प्रत्येक जण मनोभावे प्रार्थना करत असतात। पमा म्हणते, प्रार्थना करताना फक्त स्वतःचा नाही, संपूर्ण कुटुंबाचा विचार करा। आणि अशावरी डोळे बंद करून मनोमन प्रार्थना करत असते आणि ती म्हणते, देवा, माझ्या आयुष्यात जर खरंच गौतम असेल ना, तर आम्हाला कायम एकत्र ठेव। हे दुरूनच गौतम पाहतच असतो, त्याच्या चेहऱ्यावरती समाधानाचं हास्य आपल्याला दिसतं। तेवढ्यातच शर्वरी पुन्हा हसून म्हणत असते, ताई, देवाला नाव स्पष्ट सांग, नाहीतर दुसराच गौतम मिळाला तर। अशावरी तिला रागाने पाहते आणि म्हणते, ताई, बस आता। अहिल्या हसून म्हणत असते, शरू, आज तू अशावरीला पूजा करू देशील की नाही? तेव्हा तेवढ्यातच गंभीर आवाजात मागून ऐकायला येतो आणि तो असतो तेजस्विनीचा। ती म्हणत असते, वाह, किती सुंदर वातावरण आहे। सगळे मागे वळून पाहतात आणि तेजस्विनी तिथे आलेली असते। क्षणातच वातावरण तिथे शांत होतं। तिच्या चेहऱ्यावरती नेहमीसारखंच बनावट हसू असतं आणि तीही पूजा करू लागते आणि तिच्या नजरा सतत अशावरीवरच असतात आणि पूजा संपते, सगळे एकमेकांना हळद कुंकू लावत असतात, पण पमा सर्वांना आशीर्वाद देत असते आणि तेजस्विनी हळूहळू अशावरी जवळ येते आणि ती मुद्दाम मोठ्याने म्हणते, काही जणींची स्वप्न खूप मोठी असतात। आणि अशावरी तिच्याकडे पाहते आणि तेजस्विनी पुढे म्हणते, आज वडाला दोरा बांधून मनात ज्याच्यासाठी इच्छा मागितली असेल ना, ती इच्छा पूर्ण होईलच असं नसतं। तेव्हा अशावरी शांत उभी असते। तेजस्विनी पुन्हा टोमणा मारते आणि ती म्हणते, विशेषतः जेव्हा त्या इच्छेत पमा निवासच्या मुली असतात तेव्हा। अशावरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि हे सगळं शर्वरी मागून ऐकतच असते आणि ती हळूच पुढे येते आणि चेहऱ्यावरती स्मित हास्य आणते आणि म्हणते की तेजस्विनीकडे न पाहता ती म्हणत असते का, ती म्हणते की वडाचं झाड कितीही जुनं असलं ना, तरीही त्याची प्रत्येक नवीन फांदी फुलतच राहते, असं ती म्हणत असते। तेजस्विनी तिच्याकडे पाहते आणि शर्वरी पुढे म्हणते, आणि हो,
काही लोकांना दुसऱ्यांच्या इच्छा मोडण्याचा आनंद मिळतो, पण देवाला अशा लोकांची इच्छा कधीच मान्य नसते. तेव्हा अशावरीला लगेच समजतं की हा टोमणा तेजस्विनीसाठीच मारलेला आहे. तेजस्विनीच्याही चेहऱ्याचा रंग उडून जातो, पण बाकीच्यांना ते साधा धार्मिक संवाद वाटतो. पमा आनंदाने म्हणते, तर किती छान बोललीस शरू. तेजस्विनी काहीच बोलू शकत नाही आणि तिथेच थंड बसते. दूर उभा असलेला गौतम हे सगळं पाहतच असतो. तो मनामध्ये म्हणत असतो का जोपर्यंत शर्वरी आशावरीच्या पाठीशी आहे तोपर्यंत कोणाचाही डाव यशस्वी होणार नाही. तेजस्विनी मात्र मनामध्ये रागाने म्हणत असते, आज पुन्हा माझा डाव फसला, पण पुढची चाल आणखीनच मोठी असेल शर्वरी. कॅमेरा एका बाजूला हसणाऱ्या पमा, अशावरी, शर्वरी आणि संपूर्ण कुटुंबावरती जातो आणि दुसऱ्या बाजूला रागाने निघून जाणाऱ्या तेजस्विनीवरती. ह्याच भावनिक, हलक्या फुलक्या आणि सकारात्मक वातावरणात वटपौर्णिमाचा विशेष भाग इथेच संपतो. पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.